मुलाच्या आईने सुनेच्या आईबाबांचा अहंकार मोडून काढला. तो कसा? नक्की ऐका. लक्षात ठेवा, जेव्हा संपत्ती म्हणजेच पैसा आवाज करते तेव्हा नम्रता ही शांतपणे बसून सर्व काही पाहत असते. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला एक अशी कथा सांगणार आहे जी कथा आपल्याला विचार करण्यास भाग पाडेल की आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणाला जास्त महत्त्व देतो, बँक बॅलन्सला की माणुसकीला. की ही कथा एका महिलेची आहे जिने गपचूप स्वतःच्या हिमतीवर आपलं साम्राज्य उभं केलं, पण आपल्या मुलाला याची साधी शंकासुद्धा येऊ नये. अशा कथेच्या एका वळणावर ती महिला एक असा खेळ खेळली ज्याने तिच्या सुनेच्या कुटुंबाचा अहंकार क्षणार्धात नाहीसा झाला. तर चला कथेला सुरुवात करूया. मी नेहमीच एक साधारण आयुष्य जगत आले होते. माझं नाव पद्मावती आहे आणि मी साधारणतः 18 वर्षापासून एका कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करत होते. ही गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी प्रत्येक महिन्याला 1,00,000 रुपये कमवते. ही रक्कम त्या काळात खूप मोठी रक्कम समजली जायची. पण माझा मुलगा अजितला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. अजितसाठी तर मी एक साधारण महिला होते, जी सकाळी कामाला जायची आणि संध्याकाळी थकून भागून परत यायची आणि स्वयंपाकघरात जाऊन जे काही असेल त्यापासून जेवण बनवायची. म्हणजेच काय, तर एक साधारण नोकरी करणारी महिला यापेक्षा जास्त कोणी नाही. आणि मी सुद्धा कधीच माझ्या मुलाला मी कोणत्या पदावर काम करते हे खरं सांगितलं नाही. माझ्यासाठी पैसा म्हणजे ट्रॉफी नव्हती ज्याला भिंतीवर ठेवून सर्वांना दाखवलं जावं. मी अशा काळात लहानाची मोठी झाली होती तिथे आत्मसन्मान हा आतून येत असायचा आणि त्यावेळी बडबड करण्यापेक्षा जास्त शांत राहणं म्हणजे चांगलं लक्षण मानलं जायचं. म्हणून मी माझं सत्य नेहमी माझ्याजवळच ठेवलं. मी कितीतरी वर्ष माझ्या मध्यमवर्गीय इमारतीमध्ये असलेल्या घरात राहत होती, जे घर मी माझ्या मेहनतीच्या पैशातून खरेदी केलं होतं. मी कितीतरी वर्ष ती एकच चामड्याची पर्स ती वापरत होते आणि एवढंच नाही तर मी बाजारातील साध्या दुकानांमधून कपडे खरेदी करायची आणि घरी स्वतः जेवण बनवायची. अशा प्रकारे मी सर्वच गोष्टींमध्ये बचत करत असायची. त्यामुळे मी कोणताही गाजावाजा न करता शांतपणे श्रीमंत होत गेली. कारण खरी हिंमत कधीच आवाज करत नाही, तर खरी हिंमत फक्त बघते आणि मी प्रत्येक गोष्ट खूप लक्षपूर्वक पाहत असायची. एक दिवस गुरुवार होता. त्या दिवशी दुपारी अजितचा फोन आला. त्याचा आवाज थोडा बदललेला वाटत होता. त्याच्या आवाजात अशी भीती होती जणू काही लहानपणी कोणती तरी चूक केल्यानंतर त्याच्या आवाजामध्ये जी भीती असायची अगदी त्या प्रकारचा आज त्याचा आवाज होता. तो घाबरलेल्या स्वरातच म्हणाला की त्याची बायको प्रियांकाचे आईबाबा परदेशातून आले आहेत आणि त्यांना मला भेटायचं आहे. त्यासाठी त्या लोकांनी रविवारी शहरातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये डिनरचं आयोजन केलं आहे आणि ती लोक तिथेच मला भेटतील, म्हणून मला त्या ठिकाणी जायचं आहे. माझ्या मुलाच्या आवाजामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा दबाव होता. यावरून ही गोष्ट स्पष्ट होत होती की हे एका मुलाचं आमंत्रण नव्हतं, तर एक प्रकारची विनंती होती की आई, तिथे जाऊन मला लाज वाटेल अशी कोणतीही कृती करू नकोस. तेव्हा मी माझ्या मुलाला हळूच विचारलं की त्यांना माझ्याविषयी काही माहीत आहे का? अजित काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, आई, मी त्यांना एवढंच सांगितलं आहे की तू एका कंपनीमध्ये काम करतेस, एकटीच राहतेस आणि तू एक साधारण महिला आहेस. यापेक्षा जास्त कोणी नाहीस. साधारण हा फक्त एक शब्द जणू माझं संपूर्ण आयुष्य याच लहान विशेषणामध्ये सामावलं होतं. जणू मीच एक समस्या आहे आणि त्यासाठी त्याला माझी माफी मागावी लागत होती. मी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, मी नक्कीच येईन. मी माझ्या जुन्या पण आरामदायक ड्रॉइंग रूममध्ये पाहिलं. फर्निचर जुनं होतं. भिंतीवर कोणतीही महागडी कलाकृती नव्हती. एक छोटासा जुना TV होता. कोणाला प्रभावित करेल असं काहीही नव्हतं. आणि त्या क्षणी मी ठरवलं, जर माझ्या मुलाला वाटत असेल की मी एक गरीब महिला आहे आणि जर माझ्या सुनेचे आईवडील मला याच दृष्टिकोनातून तोलण्यासाठी तयार असतील
तर मी त्यांना तेच देईन ज्याची ते अपेक्षा करत असतील. आणि त्या क्षणी ठरवलं, मी एक तुटलेली साधी भोळी गरीब आई असल्याची बतावणी करेन. कारण जी लोक संपत्तीने दुसऱ्याचं मापन करतात ते खरंच कसे दिसतात हे मला माझ्या डोळ्यांनी बघायचं होतं. रविवारचा दिवस आला. मी माझी सर्वात वाईट अशी साडी बाहेर काढली. एक हलक्या राखाडी रंगाची चुरलेली सुती साडी आणि मी जुने खूप वेळा घातलेले बूट घातले. कोणताही दागिना नाही, अगदी घड्याळही नाही. मग मी माझी फिकी पडलेली कापडी पिशवी उचलली, केसांचा एक विस्कटलेला आंबाडा बांधला आणि आरशात पाहिलं. मी अशी एक स्त्री दिसत होती जिच्यावर आयुष्यात खूप संकटं आली आहेत आणि ती कसे तरी आयुष्य जगत आहे. मी एक रिक्षा पकडली आणि ते रिक्षावाल्याला पत्ता सांगितला. शहराच्या सर्वात पॉश भागातील एक अत्यंत महागडं हॉटेल, जिथे मेनू कार्डमध्ये किमती लिहिलेल्या नसायच्या आणि जिथे एका प्लेटचा खर्च एका सामान्य व्यक्तीच्या एका महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त होतो असेल. हॉटेलच्या दारावर पोहोचून मी दीर्घ श्वास घेतला. अजित आणि प्रिया लांब एका टेबलजवळ उभे होते. अजितने सूट घातला होता आणि तो खूप अस्वस्थ दिसत होता. तर माझी सून प्रिया नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती, क्रीम रंगाच्या ड्रेसमध्ये. पण ती दरवाजाकडे तणावपूर्ण नजरेने पाहत होती, जणू तिला लाज वाटत होती. नंतर माझी नजर प्रियाच्या आईवडिलांवर पडली. ते राजा महाराजांप्रमाणे एका टेबलासमोर बसले होते. प्रियाची आई सुषमा गाडगीळ यांनी जरीची अगदी चमकदार हिरवीगार साडी परिधान केली होती. गळ्यावर, मनगटावर आणि बोटांवर हिरे आणि सोने होते. तर प्रियाचे बाबा दिनेश गाडगीळ हे एका नीटनेटक्या सूटमध्ये होते. हातात एक मोठं महागडं सोन्याचं कंकण आणि किंवा घड्याळ. दोघेही जणू एखाद्या आलिशान महालातून डिनर करण्यासाठी आल्यासारखे वाटत होते. मी घाबरत घाबरत हळूवार पावलं टाकत पुढे सरकले, जणू मी त्या ठिकाणीच नव्हतेच. अजितने मला पाहिलं आणि त्याचा चेहरा पांढरा पडला. त्याचे डोळे मोठे झाले. आई, तू येणार म्हणाली होतीस, त्याप्रमाणे आलीस. त्याच्या आवाजात एक विचित्र अस्वस्थता होती. मी एक हलकं स्मित हास्य दिलं. हो बाळा, मी आले. तेव्हाच प्रियाने माझ्या गालावर एक चुंबन दिलं आणि म्हणाली, नमस्ते सासूबाई, तुम्हाला बघून छान वाटलं. पण तिच्या डोळ्यातील भाव तिच्या शब्दांच्या अगदी उलट दिसत होत्या. तिने तिच्या आईवडिलांशी माझी ओळख एका विचित्र, जवळजवळ माफी मागणाऱ्या पद्धतीने करून दिली. पप्पा, मम्मी, ही अजितची आई आहे. तेव्हा प्रियाची आई सुषमा गाडगीळने मला वरपासून खालपर्यंत निरखून पाहिलं आणि त्या क्षणी मला त्यांच्या डोळ्यात सगळं दिसलं. तिरस्कार, निराशा अगदी स्पष्टपणे दिसत होती की त्यांना माझा पोशाख, जुने बूट, माझी झोळी बघून किती घृणा वाटत होती. तरीही मजबुरी म्हणून त्यांनी एक हळूवार निर्जीव हात माझ्या दिशेने पुढे केला आणि एका शिष्टाचार म्हणून म्हणाल्या, भेटून आनंद झाला. दिनेश गाडगीळनेही त्याचप्रमाणे खोटे हास्य चेहऱ्यावर आणून हात मिळवला आणि त्यानंतर मला त्या खूप मोठ्या हॉटेलच्या शेवटच्या कोपऱ्यात बसवलं गेलं. सर्वात दूरच्या खुर्चीवर जणू मी दुसऱ्या दर्जाची पाहुणी आहे. कोणीही माझी खुर्ची सरकवायला देखील मदत केली नाही. ना कोणी विचारलं की मी आरामदायक म्हणजेच कम्फर्टेबल आहे की नाही. वेटर मेनू कार्ड घेऊन आला, जो मेनू कार्ड इंग्रजी भाषेत लिहिला होता. मी मेनू कार्ड उघडला आणि मला काही समजत नसल्याचं नाटक केलं. तेव्हा सुषमा गाडगीळने उपहासाने म्हटलं, तुम्हाला मेनू कार्ड समजून सांगण्यासाठी माझी मदत पाहिजे का? मी माझा आवाज शक्य तितका दबलेला आणि भोळा ठेवला. हो, मला या शब्दाचा अर्थ कळत नाही आहे. त्यांनी एक दीर्घ श्वास सोडला आणि माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर केलं. त्यांनी वेटरला सांगितलं, काहीतरी साधं आणि असं जे जास्त महाग नसेल. आम्हाला यांच्यासाठी जास्त पैसे खर्च करायचे नाहीत, असे प्रियाची आई त्या वेटरला इंग्रजीमध्ये म्हणाली. का तर मला समजायला नको. तेव्हाच दिनेश गाडगीळने मान डोलावली, पण अजितने आपली नजर खाली केली आणि प्रिया आपल्या नॅपकिनशी खेळत होती. मी फक्त बघत राहिले. मग प्रियाच्या आईने बोलायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या विदेशवारीबद्दल, विमानातील थकव्याबद्दल आणि इथे सगळं कसं किती वेगळं आहे याबद्दल सांगितलं.
मग हळूच त्यांनी पैशाची एक गोष्ट सुरू केली. त्यांनी सांगितलं की ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तिथले भाडे 40,000 रुपये प्रति दिवस आहे. पुढे त्यांनी भाड्याने घेतलेल्या आलिशान गाडीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की शॉपिंगमध्ये त्यांनी काही वस्तू देखील घेतल्या आहेत. जास्त काही नाही, फक्त काही लाख रुपयांच्या. त्या माझ्याकडे पाहत होत्या. मी प्रभावित व्हावं या अपेक्षेनेच. मी फक्त मान हलवली. हे तर खूपच छान आहे. त्या पुढे म्हणाल्या, हे बघा पद्मावती ताई, आम्ही नेहमी पैशाच्या बाबतीत खूप सावध असतो. आम्ही खूप मेहनत केली, चांगली गुंतवणूक केली. त्यामुळे आता आमची 2 देशामध्ये प्रॉपर्टी आहे. दिनेशचे मोठे मोठे व्यवसाय आहे आणि मी माझ्या गुंतवणुकीदाराची देखरेख करते. मग प्रियाच्या आई हसतच मला विचारलं, आणि तुम्ही नेमकं काय करता? मी मान खाली झुकवत उत्तर दिलं, मी एका ऑफिसमध्ये काम करते. कागदपत्रे, फायलिंग, साध्या गोष्टी. सुषमा गाडगीळ दिनेशकडे पाहतच म्हणाली, ओ, मी समजले. प्रशासकीय काम हेही ठीक आहे, प्रामाणिक काम आहे. शेवटी सगळ्या नोकऱ्या आदरणीयच असतातच, नाही का? निश्चितच, मी उत्तर दिलं आणि तेवढ्यात जेवण आलं. मोठ्या प्लेट्समध्ये लहान लहान कलाकृतीसारख्या सजवलेले खाद्यपदार्थ होते. सुषमा गाडगीळने काळजीपूर्वक आपली प्लेट स्वतःजवळ घेतली आणि म्हणाली, ही 7,000 रुपयांची एक प्लेट आहे. पण याची किंमत एवढी जास्त का आहे? तर चांगल्या गुणवत्तेसाठी पैसे द्यावेच लागतात. कोणी काहीही खाऊ शकत नाही, बरोबर ना? मी मान हलवली. नक्कीच, तुम्ही बरोबर बोलत आहात. अजितने विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण प्रियाच्या आईने त्याला मध्येच टोकलं. बाळा, तुझी आई एकटी राहते का? अजितने मान हलवली. हो, ती एका लहानशा अपार्टमेंटमध्ये राहते. प्रियाच्या आईने बनावटी दया दाखवली. ओ हो, हे कठीण होत असेल ना? या वयात एकटं राहणं, जास्त आधार नसणं, आणि तुमचा पगार सगळं कसं सांभाळता हो? तेव्हाच मला जाणवलं की सापळा आवळा जात आहे. मी हळूच उत्तर दिलं, हो, माझं पोट भरत असताना जिथे पैसे वाचवता येतात तिथे वाचवते. माझ्या जास्त गरजा नाहीत हो. प्रियाच्या आईने नाट्यमय पद्धतीनेच आभार मानले. पद्मावती ताई, तुम्ही किती बहादूर आहात ना? मी खरंच त्या महिलांची प्रशंसा करते ज्या एकट्या संघर्ष करतात. अर्थात प्रत्येक आईला वाटतं की तिने आपल्या मुलांना चांगलं आयुष्य द्यावं. पण ठीक आहे, प्रत्येकजण तेवढंच देऊ शकतो जेवढं तो देऊ शकतो. हा एक थेट पण जीवघेणा हल्ला होता. त्या मला सांगत होत्या की मी अजितसाठी पुरेशी नव्हते. मी त्याला तो हक्कदार असलेलं आयुष्य दिलं नाही. का तर मी गरीब आहे, अपूर्ण आई होते. अजितने टेबलाखाली मुठी आवळल्या होत्या. प्रियाच्या आईने आपले बोलणे पुढे सुरूच ठेवलं. आम्ही नेहमी लक्ष दिलं की प्रियाला सर्वात उत्तम मिळेल. ती सर्वोत्तम शाळांमध्ये गेली, जग फिरली, 4 भाषा शिकली. आता ती एक शानदार नोकरी करत आहे आणि ती खूप चांगलं आयुष्य जगत आहे आणि कमवते देखील. जेव्हा तिचं लग्न अजितशी झालं तेव्हा आम्ही त्यांना खूप मदत केली. आम्ही त्यांना घराच्या डाऊन पेमेंटसाठी देखील पैसे दिले. आम्ही त्याच्या हनीमूनचा खर्च उचलला, कारण आम्ही तसेच आहोत. आम्ही आमच्या मुलांना समर्थन देण्यावर विश्वास ठेवतो. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, आणि तुम्ही अजितला काही मदत केलीत का त्यांच्या लग्नाच्या वेळी? हा प्रश्न एका तीक्ष्ण सुरीसारखा हवेत तरंगत होता. जास्त नाही, मी उत्तर दिलं. जे बनलं एक छोटीशी भेटवस्तू दिली. माझ्या अशा बोलण्यावर प्रियाची आई हसली. तेव्हा माझा राग उफाळून आला. म्हणून मी म्हणाले, प्रत्येक लहान गोष्ट देखील महत्त्वाची असते, नाही का? रक्कम नाही, तर भावना ही तेवढीच महत्त्वाची आहे. मला राग आला होता, पण तो स्फोटक नव्हता. तो बर्फाखाली वाहणाऱ्या नदीसारखा थंड आणि नियंत्रित होता. मी माझी दडलेली स्मितहास्य कायम ठेवलं आणि प्रियाच्या आईला बोलून दिलं. त्या जितक्या जास्त बोलत गेल्या तितकं त्या स्वतःला उघड करत गेल्या. मग प्रियाच्या आईने महागड्या रेड वाईनचा घोट घेतला. ही वाईन फ्रान्सच्या खास भागातील आहे. एका बाटलीची किंमत जवळपास 15,000 रुपये आहे.
पण जेव्हा तुम्हाला गुणवत्ता माहीत असते तेव्हा तुम्ही कंजूसी करत नाही, बरोबर ना? त्यावर मी उत्तर दिलं, मी वाईन फक्त खास प्रसंगीच पिते आणि सहसा सर्वात स्वस्तवाली. मला या सगळ्या गोष्टींची जास्त समज नाही हो. तेव्हा त्यांनी माझ्यावर दया दाखवत स्मितहास्य केलं. काही हरकत नाही, प्रत्येकाची प्रशिक्षित चव नसते, ती अनुभवाने, प्रवासातून, शिक्षणातून येते. डेझर्ट आलं. कलाकृतीसारख्या दिसणाऱ्या लहान लहान गोष्टी प्रियाच्या आईने सर्वात महाग डेझर्ट ऑर्डर केलं होतं. हा 2000 रुपयाचा एक तुकडा आहे, त्या म्हणाल्या. यावर खाण्यायोग्य सोनं लावलं आहे. बघा, हे छोटे सोनेरी कण. ही खासियत फक्त सर्वोत्तम हॉटेल्स देतात. थोड्या वेळाने प्रियाची आई गंभीर होऊन म्हणाली, पद्मावती ताई, आता आपण सर्वजण इथे आहोत, त्यामुळे मला वाटतं की आपण एक कुटुंब म्हणून काहीतरी बोललं पाहिजे. अजित तणावात आला. मला नाही वाटत ही योग्य वेळ आहे. प्रियाच्या आईने हात वर केला. मला माझं बोलणं पूर्ण करू दे बाळा. हे आवश्यक आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. पद्मावती ताई, मला समजते की अजितला वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या बाजूनं खूप प्रयत्न केलेत. मी खरोखरच त्या गोष्टीसाठी तुमचा आदर करते. पण अजित आता त्यांच्या आयुष्यात एका वेगळ्या टप्प्यावर आहे. त्याचं लग्न झालं आहे, त्याला जबाबदाऱ्या आहेत आणि प्रिया व तो स्थैर्यासाठी पात्र आहेत. स्थैर्य? मी हळूच विचारलं. हो, त्यांनी उत्तर दिलं. आर्थिक आणि भावनिक स्थैर्य. आम्ही त्याला खूप मदत केली आहे आणि करत राहू, पण अजितवर अनावश्यक भार पडू नये असं आम्हाला वाटतं. त्यांचा स्वर स्पष्ट होता. त्या मला भार म्हणत होत्या. त्यांच्या मुलीच्या नवऱ्याच्या आईला त्या भार समजत होत्या. म्हणजेच त्यांच्या विहीन बाईला त्या भार समजत होत्या. मी पुनरावृत्ती केली. प्रियाची आई सुस्कारा टाकतच म्हणाली, मला कठोर व्हायचं नाहीये, पण तुमच्या वयात मर्यादित पगारासह एकटं राहणं हे स्वाभाविक नाही. आणि अजितला तुमची काळजी वाटेल. त्याला वाटेल की त्याला तुमची काळजी घ्यावी लागेल. हे ठीक आहे, तो एक चांगला मुलगा आहे, पण ही काळजी त्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करू नये असं आम्हाला वाटतं. तुम्हाला माझं म्हणणं समजत आहे का? मी उत्तर दिलं, हो. म्हणूनच त्यांनी पुढं सांगितलं, मी आणि दिनेशने काहीतरी विचार केला आहे. त्यांनी नाट्यमय विराम घेतला. आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू शकतो. तुम्हाला एक छोटासा मासिक भत्ता येऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही अधिक आरामात राहू शकाल आणि अजितला एवढी चिंता करावी लागणार नाही. अर्थात तो अगदी माफक असेल. आम्ही काही चमत्कार करू शकत नाही, पण तो एक आधार असेल. आणि मग त्यांनी त्यांचा खरा प्रस्ताव मांडला आणि त्या बदल्यात आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही अजित आणि प्रियाच्या जागेचा आदर करा. त्यांना जास्त शोधू नका, त्यांना दबावात आणू नका. त्यांना कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय त्यांचं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य द्या. याचा अर्थ ही दानाच्या वेशातील लाच होती. त्यांना मला विकत घ्यायचं होतं. त्यांना मला पैसे द्यायचे होते, जेणेकरून मी माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर व्हावं, जेणेकरून माझ्या गरिबीमुळे त्यांच्या मुलीला लाज वाटू नये. अजितने मध्येच त्यांचं बोलणं थांबवलं. आई, बस करा. तुम्हाला असं करण्याची गरज नाही आहे. पण प्रियाच्या आईने त्याला थांबवलं. अजित, शांत राहा. आम्ही मोठी माणसे बोलत आहोत. तुझ्या आईला समजत आहे ना? मी माझा नॅपकिन उचलला, माझे ओठ पुसले आणि पाण्याचा घोट घेतला. शांतता वाढत गेली. सर्वजण माझ्याकडे पाहत होते. प्रियाची आई आशेच्या नजरेनं, प्रियाचे बाबा गर्वानं, प्रिया लाजल्यासारखी आणि अजित हा हताशपणे. तेव्हा मी म्हणाले. माझा आवाज आता दबलेला नव्हता. तो मजबूत, स्पष्ट आणि शांत होता. हा एक मनोरंजक प्रस्ताव आहे. प्रियाच्या आई खरंच खूप उदार. प्रियाच्या आईने विजयी हास्य केलं आणि तेवढ्यात मी म्हणाले, पण मला काही प्रश्न आहेत. प्रियाची आई डोळे मिचकावतच म्हणाली, नक्कीच.
जे विचारायचं असेल ते विचारा. मी विचारलं, तुम्ही मला एका माफक म्हणजेच मासिक भत्त्यासाठी किती रक्कम देण्याचा विचार करत आहात? त्या अडखळल्या. आम्ही सुमारे 5,000 रुपये किंवा 7,000 रुपये देण्याचा विचार करत होतो. मी मान हलवली. ठीक आहे, मी समजले. महिन्याला 7,000 रुपये का? तर मी माझ्या मुलाच्या आयुष्यातून गायब व्हावं? मला हे अशा प्रकारे म्हणायचं नव्हतं. नाही, मी उत्तर दिलं. तुम्ही ते अगदी याच पद्धतीने म्हणालात. मी विचारलं की त्यांनी अजित आणि प्रियाच्या घराच्या डाऊन पेमेंटसाठी किती मदत केली होती. प्रियाच्या आईने गर्वानंच मान हलवली. सुमारे 3 लाख. वा, किती उदारता. आणि हनीमूनसाठी? सुमारे 1,20,000 रुपये. युरोपची सहल. अविश्वसनीय म्हणजे तुम्ही अजित आणि प्रियावर सुमारे 4,20,000 रुपयाची गुंतवणूक केली. सुषमा गाडगीळ हसल्या. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता तेव्हा तुम्ही मागे हटत नाही. तुम्ही बरोबर म्हणत आहात. मी हळूच म्हणाले, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता तेव्हा तुम्ही मागे हटत नाही. पण मला एक गोष्ट सांगा सुषमाताई, त्या सर्व गुंतवणुकीने, त्या सर्व पैशांनी तुमच्यासाठी काही विकत घेतलं आहे का? सुषमाताई गोंधळल्या. याने तुमच्यासाठी आदर विकत घेतला का? याने तुमच्यासाठी खरं प्रेम विकत घेतलं का? की फक्त आज्ञाधारकता विकत घेतली? माझा आवाज आता मोठा झाला होता. तुम्ही रात्रभर पैशाबद्दल बोललात, गोष्टींच्या किमतीबद्दल. तुम्ही किती खर्च केला? तुमच्याकडे किती आहे? पण तुम्ही एकदाही विचारलं नाही की मी कशी आहे, मी आनंदी आहे का, मला काही त्रास आहे का, मला कोणत्या आधाराची गरज आहे का? तुम्ही फक्त माझी किंमत ठरवली आणि स्पष्टपणे माझी किंमत दर महिन्याला फक्त 7,000 रुपये आहे. प्रियाच्या आईच्या चेहऱ्यावरचा आता रंग उडाला. मग दिनेश रावांनी हस्तक्षेप केला. मला वाटतं की तुम्ही माझ्या बायकोच्या हेतूचा गैरसमज करून घेत आहात. हो का? मग त्यांचे हेतू काय आहेत? मी थेट दिनेश रावांकडे पाहतच म्हणाले, माझ्यावर दया करणं, रात्रभर माझा अपमान करणं, मला भीक देणं जेणेकरून मी गायब व्हावी. दिनेश रावांचं तोंड उघडेच राहिले आणि अजितचा चेहरा पडला होता. मी हातातील नॅपकिन टेबलवर ठेवला आणि खुर्चीवर मागे टेकले. माझ्या मनात आता कोणतीही भीती नव्हती. मी थेट सुषमाताईंच्या डोळ्यात पाहिलं. त्यांनी एका सेकंदासाठी माझ्या डोळ्यात पाहिलं. मग अस्वस्थ होऊन नजर दुसरीकडे वळवली. त्यांना जाणवलं होतं की काहीतरी बदललं आहे. मी म्हणाले, सुषमाताई, तुम्ही थोड्या वेळापूर्वी एक खूप मनोरंजक गोष्ट सांगितली. तुम्ही म्हणालात की तुम्ही एकट्याने संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचं कौतुक करता. त्यांनी हळूच मान हलवली. हो. मी म्हणाले, मग मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. मी विचारलं, तुम्ही कधी एकट्याने संघर्ष केला आहे का? तुम्ही कधी तुमच्या नवऱ्याच्या आधाराशिवाय काम केलं आहे का? तुम्ही कधी तुमच्या कुटुंबाच्या पैशाशिवाय स्वतःच्या हातांनी काही निर्माण केलं आहे का? सुषमाताई अडखळल्या. माझी स्वतःची कामे आहेत. कशी काय? मी खऱ्या उत्सुकतेने विचारलं. सांगा. सुषमाताईंनी स्वतःच्या केसातून हात फिरवला. मी आमच्या गुंतवणूकदाराची व्यवस्था करते, पण मी मालमत्तेची देखरेख करते. मी आमच्या व्यवसायात आवश्यक निर्णय घेते. मी मान हलवली. तुमच्या नवऱ्याने जो व्यवसाय उभा केला, जी मालमत्ता तुम्ही एकत्र विकत घेतली, जी गुंतवणूक त्यांनी केली आहे ना? मी चुकीचे आहे का? दिनेशराव चिडले. हे बरोबर नाही आहे. माझी बायको देखील मी करतो तितकीच मेहनत ती करते. मी यावर शंका घेत नाही आहे. मी शांतपणे उत्तर दिलं. पण आधीपासून असलेल्या पैशाचे व्यवस्थापन करणं आणि त्याला जमिनीतून निर्माण करणं यात खूप फरक आहे. वारसा मिळालेल्या साम्राज्याची देखरेख करणं आणि त्याला विटविट जोडून तयार करणं यात फरक आहे. तुम्हाला नाही वाटत? तुम्ही कुठे जात आहात हे मला समजत नाही आहे. सुषमाताई ओठ दाबतच म्हणाल्या. मी सांगते. मी म्हणाले, 40 वर्षापूर्वी मी 23 वर्षाची होते. मी एका छोट्या कंपनीत सेक्रेटरी होते. मी किमान वेतन कमवत होते.
मी भाड्याच्या खोलीत राहायची आणि मला मिळेल ते सर्वात स्वस्त जेवण खायची. आणि मी एकटी होते, पूर्णपणे एकटी. त्या अगोदर काही दिवसात मी गर्भवती झाले आणि मुलाचा बाप निघून गेला. माझ्या कुटुंबाने माझ्याकडे पाठ फिरवली. मला निर्णय घ्यायचा होता की पुढे जायचं की हार मानायची. मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी गर्भधारणेच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं. अजितच्या जन्मानंतर 2 आठवड्यांनी मी कामावर परत जायला सुरुवात केली. दिवसा एक शेजारीण त्याची काळजी घ्यायची. मी दिवसा 12 तास काम करायची. मी पाणी प्यायले, पण कोणीही मध्ये काही बोललं नाही. मी फक्त सेक्रेटरी राहून थांबले नाही. मी रात्री अभ्यास केला. मी कोर्स केले. मी सार्वजनिक वाचनालयात इंग्रजी शिकले. मी अकाउंटिंग, फायनान्स, ॲडमिनिस्ट्रेशन शिकले. मी त्या गोष्टींमध्ये तज्ज्ञ बनले जे मला कोणी शिकवलं नव्हतं. सर्व काही स्वतःच्या बळावर एकटीने मुलाला वाढवत, भाडे, अन्न, औषधं, कपडं अगदी सर्व काही भरत होते. सुषमाताई त्यांच्या प्लेटकडे एकटक पाहत होत्या, पण त्यांचे कान मात्र माझ्या बोलण्याकडे होते. त्यामुळे तिचा अहंकार कोसळायला सुरुवात झाली होती. आणि तुम्हाला माहीत आहे का काय झालं सुषमाताई? मी हळूहळू वर चढत गेले. सेक्रेटरीतून असिस्टंटमधून कोऑर्डिनेटर आणि त्यानंतर मॅनेजरमधून डायरेक्टर. यासाठी मला 20 वर्ष लागली. 20 वर्षाचे सततचे काम, असे बलिदान ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण मी ते करून दाखवलं. आणि तुम्हाला माहीत आहे का की मी आता किती कमवते? सुषमाताईंनी मान हलवली. 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये महिना. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. जणू कोणीतरी विश्वाचं पॉज बटन दाबलं होतं. अजितने आपल्या हातातील चमचा खाली ठेवला. प्रियाचे डोळे मोठे झाले. दिनेश रावांनी अविश्वासाने कपाळावर आठ्या आणल्या आणि प्रियाची आई तर तोंड उघडं ठेवून थिजून गेली. 1,00,000? मी पुनरावृत्ती केली. दरमहा जवळजवळ 20 वर्षापासून गुंतवणुकी आणि बोनस वगळता माझ्या कारकिर्दीतील ही एकूण करोडो रुपयांची सकल कमाई आहे. सुषमाताईंनी अनेकदा पापण्यांची उघडझाप केली. नाही, मला समजत नाहीये. तुम्ही महिन्याला 1,00,000 रुपये कमवता? नक्कीच, मी शांतपणे उत्तर दिलं. मला मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनसाठी प्रादेशिक संचालक आहे. मी 5 देशांच्या कामावर देखरेख करते. मी लाखो रुपयांचे बजेट व्यवस्थापित करते. मी असे निर्णय घेते ज्यामुळे 10,000हून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होतो. आणि मी अशा करारांवर स्वाक्षरी करते जे वाचण्यासाठी तुम्हाला वकिलाची गरज पडेल. आणि मी हे दररोज करते. अजितचा चेहरा फिक्का पडला होता. आई, तू मला कधीच का नाही सांगितलं? मी त्याच्याकडे प्रेमानं पाहिलं. कारण तुला ते जाणून घेण्याची गरज नव्हती बाळा. कारण मला वाटत होतं की तू पैशांना नाही तर मेहनतीला महत्त्व द्यावंस. कारण मला वाटत होतं की तू एक चांगला माणूस बनावंस, वारसदार नाही. कारण पैसा माणसाला भ्रष्ट करतो आणि मला तुला भ्रष्ट होऊ द्यायचं नव्हतं. प्रिया कुजबुजली. मग तुम्ही त्या लहान अपार्टमेंटमध्ये का राहता? तुम्ही साधे कपडे का घालता? तुम्ही लक्झरी कार का चालवत नाहीत? मी हसले. कारण मला कोणालाही प्रभावित करण्याची गरज नाही आहे. कारण खरी संपत्ती दाखवली जात नाही. मी शिकले आहे. मी तुमच्याकडे जितके जास्त असते तितकेच तुम्हाला कमी सिद्ध करण्याची गरज पडते. म्हणूनच मी आज रात्री असे कपडे घालून आले होते. म्हणूनच मी गरीब असल्याचं नाटक केलं. माझ्याकडे काहीच नाही असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही माझ्याशी कसे वागाल हे मला पाहायचं होतं. मला तुमचे खरे रंग बघायचे होते आणि ते मी पूर्णपणे पाहिले. तेव्हा प्रियाची आई लाज, क्रोध आणि अपमानाने लाल झाली. ही एक थट्टा आहे. जर तुम्ही इतके पैसे कमवत असाल तर आम्हाला माहीत असते, अजितला माहीत असते. कारण मी त्याला माहिती होऊ दिली नाही. मी उत्तर दिलं. कारण मी कधीच माझ्या नोकरीबद्दल बोलले नाही. कारण मी साधेपणाने राहते. मी जे पैसे कमावते ते गुंतवते, वाचवते आणि गुणाकार करते.
मी ते दिखाऊ दागिन्यांवर किंवा महागड्या रेस्टॉरंटमध्ये शो ऑफ करण्यासाठी करत नाही. दिनेश रावांनी मुद्दामूनच घसा साफ केला आणि म्हणाले, तुम्ही आमच्या हेतूचा गैरसमज करून घेतला आहे. गैरसमज करून घेतला तो कसा? मी थेट त्यांच्याकडे पाहिलं. जेव्हा तुम्ही म्हणालात की मी अजितवर भार आहे, तेव्हा मी गैरसमज करून घेतला होता का? जेव्हा तुम्ही मला 7,000 देऊन त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याची ऑफर दिली, तेव्हा मी गैरसमज करून घेतला होता का? जेव्हा तुम्ही माझ्या कपड्यांवर, माझ्या नोकरीवर, माझ्या आयुष्याबद्दल प्रत्येक टिप्पणी केली, तेव्हा मी गैरसमज करून घेतला होता का? आता दिनेशराव आणि सुषमाताई दोघेही शांत होते. मी उभी राहिले. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जी कदाचित कोणी तुम्हाला सांगितली नसेल. पैशाने सभ्यता विकत घेता येत नाही. पैशाने खरे शिक्षण विकत घेता येत नाही. आणि पैशाने सहानुभूतीसुद्धा विकत घेता येत नाही. तुमच्याकडे पैसा आहे, कदाचित खूप आहे, पण तुमच्यात जी गोष्ट अजिबात नाही, जी खरोखर महत्त्वाची आहे. सुषमाताई रागाने उभ्या राहिल्या. आणि तुमच्यात आहे का? तुम्ही आमच्याशी खोटं बोललात. तुम्ही आम्हाला फसवलं. तुम्ही आम्हाला मूर्ख बनवलात. मी तुम्हाला मूर्ख बनवलं नाही. मी शांत स्वरात उत्तर दिलं. ते काम तुम्ही स्वतः केलं. मी फक्त तुम्हाला तुम्ही कोण आहात हे दाखवण्याची संधी दिली आणि तुम्ही ते उत्कृष्टपणे केलं. प्रियाच्या डोळ्यात पाणी होतं. सासूबाई, मला माहीत नव्हतं. मला माहीत आहे की तुला माझ्या पैशाबद्दल माहीत नव्हतं, पण तुला माहीत होतं की तुझे आईवडील कसे आहेत. ते ज्यांना स्वतःपेक्षा कमी मानतात त्यांच्याशी कसे वागतात हे तुला माहीत होतं आणि तू त्यांना थांबवण्यासाठी काही केलं नाहीस. मी अजितकडे देखील पाहिलं. अजित, कृपया, मला आता शांत राहण्याची गरज नाही आहे. मी प्रियाच्या आईकडे शेवटचं पाहिलं. तुम्ही मला 7,000 रुपये महिन्याची मदत केली होती, पण आता मी तुम्हाला एक काउंटर ऑफर देते. मी तुम्हाला आता 7 लाख रुपये देईन. जर तुम्ही हे सिद्ध करू शकलात की तुम्ही कधीही अशा व्यक्तीशी दयाळूपणे वागला आहात ज्याच्याकडे पैसा नव्हता. प्रियाच्या आईने आपले उघडलेले तोंड आता बंद केलं आणि काहीच न म्हणाली नाही. अगदी बरोबर आहे, मी उत्तर दिलं. तुम्ही करू शकत नाही, कारण तुमच्यासाठी लोकांचे मूल्य केवळ त्यांच्या बँक बॅलन्सवरून ठरतं आणि हाच तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. मी संपत्ती निर्माण केली, तुम्ही फक्त ती खर्च करता. मी आदर कमावला आहे, तुम्ही तो विकत घेता. माझ्याकडे आत्मसन्मान आहे, तुमच्याकडे बँक खाते आहेत. मी माझी जुनी पिशवी उचलली आणि त्यातून माझे काळे प्लॅटिनियम कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड बाहेर काढलं. मी ते प्रियाच्या आईसमोर टेबलावर ठेवलं. हे माझं कॉर्पोरेट कार्ड आहे. अमर्यादित मर्यादा आहे. या संपूर्ण डिनरचं पेमेंट मोठ्या टिपसह करून टाका. एका गरीब आणि साध्या आईकडून ही भेट समजा. प्रियाच्या आईने कार्डकडं पाहिलं. जसं ते विषारी साप होतं, काळे, चमकदार, ज्यावर माझं नाव कोरलेलं होतं. पद्मावती ताई, क्षेत्रीय संचालक. मला तुमच्या पैशाची गरज नाही, ती तुटक आवाजातच म्हणाली. मला माहीत आहे, पण मला तुमच्या द्यायची गरज देखील नाही. तरीही तुम्ही मला ती रात्रभर दिलीत तर हे शिष्टाचार किंवा चांगल्या वर्तनाचे एक प्रतीक माना, जे तुम्ही युरोपमधील अनेक प्रवासांनंतरही स्पष्टपणे शिकलेले नाही. तेवढ्यात वेटर आला. दिनेश रावांनी दुसरे कार्ड दिलं, पण तेही डिक्लाईन, अमान्य झालं. दिनेशराव रागाने बँकेत फोन करण्यासाठी बाहेर गेले. सुषमाताई लाजेने बसून राहिल्या. पण अजितने पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला थांबवलं. मी माझ्या जुन्या पर्समधून आणखी एक कार्ड काढलं. हे सामान्य नव्हतं. हे धातूचं बनलेलं जड काळं कार्ड होतं, जे जगातील 1% कमी लोकांकडे असतं. सुषमाताईंनी ते पाहिलं. त्यांचे डोळे विस्फारले. हे तर सेंट ओरिंग कार्ड आहे. ती कुजबुजली. बरोबर, मी उत्तर दिलं. वेटरने ते काळजीपूर्वक घेतलं आणि 2 मिनिटापेक्षा कमी वेळात तो परत आला. धन्यवाद पद्मावती ताई, सर्व काही व्यवस्थित झालं. मी उभे राहिले. माझा जुना पर्स, पिशवी घेतली आणि शेवटचं सुषमाताईंकडे पाहिलं.
रात्रीचे जेवण चविष्ट होतं. जागेबद्दलच्या सूचनेबद्दल धन्यवाद आणि मला तुम्ही खऱ्या अर्थाने कोण आहात हे दाखवल्याबद्दलही मनापासून धन्यवाद. तुम्ही माझा खूप वेळ, खूप ऊर्जा आणि भविष्यातील अनेक निराशा वाचवल्यात. सुषमाताईंच्या डोळ्यात आता फक्त राग होता. हे इथेच संपत नाही, त्या थरथरत म्हणाल्या. तुम्ही बरोबर आहात. मी हसले. मला तुम्हाला वाढदिवस, सण आणि कौटुंबिक समारंभात पाहावे लागेल, पण आता मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पाहीन. आता मी विचार करणार नाही की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता. मला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती असेल की मला माहिती आहे आणि तुम्ही मला प्रत्येक वेळी पाहून ही आठवण ठेवाल. मी प्रियाकडे पाहिलं. प्रिया हळूच म्हणाली, तू तुझ्या पालकांसाठी दोषी नाहीस, पण तू इतरांशी कसे वागणार हे तू नक्कीच निवडू शकतेस. लक्षात ठेव, पैसा लोकांना परिभाषित करत नाही. नम्रता ही कमजोरी नाही आणि इतरांचा आदर करण्यासाठी काहीही खर्च लागत नाही. आणि जर तुला मुले झाली तर तुम्ही दोघं नवरा बायको त्यांना लोकांचं हृदय पाहायला शिकवा. त्यांचे बँक खातं नाही. अजित माझ्यासोबत बाहेर आला. मी टॅक्सी बोलवली आणि अजितने मला मिठी मारली. आई, मला माफ कर. तुला माफी मागण्याची गरज नाही बाळा. ती तुझी चूक नव्हती. ती चूक त्यांची होती आणि थोडी माझीही होती, कारण मी त्यांचा खेळ खेळण्याचा निर्णय घेतला. तुम्ही जिंकलात, मी जिंकले. मी मान डोलवली, पण मला जिंकल्यासारखं वाटत नाही आहे. मी थकलेली आहे आणि दुःखी आहे, कारण ज्या गोष्टीची मी पुष्टी करू इच्छित नव्हते तीच झाली की काही लोक कधीच बदलणार नाहीत. काही कुटुंब तुटलेली असतात, भलेही त्यांच्याकडे कितीही पैसा असो. मी अजितला सल्ला दिला की त्याने प्रियाशी बोलावं, मर्यादा निश्चित कराव्यात, कारण जर त्याने आत्ता हे केलं नाही तर हे पुन्हा पुन्हा होईल. मी टॅक्सीमध्ये बसले. टॅक्सी ड्रायव्हरला म्हणाला की मी त्या मोठ्या हॉटेलमधून कशी बाहेर पडले, जणू एखाद्या युद्धातून आले आहे. मी त्याला माझ्या कथेचा एक छोटासा भाग सांगितला की मी गरीब असल्याचं नाटक केलं होतं. गरीब असल्याचं नाटक? तो मोठ्याने हसला. हे तर उत्कृष्ट आहे. ते लोक माझ्यासोबत वाईट वागले तेव्हा मला वाईट वाटतं, म्हणून मी माझे खरे रूप दाखवले. त्यावर तो ड्रायव्हर म्हणाला, याने तुम्हाला सिद्ध केलं की तुम्ही बरोबर होतात, नाही का? मग काही वेळात टॅक्सी माझ्या साध्या अपार्टमेंट इमारतीसमोर थांबली. तुम्ही इथे राहता? ड्रायव्हरने आश्चर्याने विचारलं. मी होकार दिला. तो म्हणाला की बहुतेक श्रीमंत लोक महागड्या भागात जातात. मी एक सामान्य माणूस आहे. फक्त माझ्याकडे जास्त पैसा आहे, पण यामुळे मी वेगळी किंवा चांगली ठरत नाही. पैसा फक्त एक साधन आहे, ओळख नाही. मी त्याला भाड्यापेक्षा जास्त पैसे दिले आणि त्याला सांगितलं की त्याने आपला प्रामाणिकपणा जपून ठेवावा. तो दुर्मिळ आहे. मी माझ्या घरी पोचून शांतता अनुभवत होते. काही दिवसांनी प्रिया माझ्या घरी आली. तेव्हा मी दागिन्यांशिवाय एकदम साध्या कपड्यामध्ये होते. तिने माफी मागितली आणि सांगितलं की तिचे आईवडीलही गरिबीतूनच वर आले होते, त्यामुळे त्यांच्यासाठी पैसा म्हणजे सुरक्षितता बनली आहे. सासूबाई, मला तुमच्याकडून शिकायचं आहे. मला शिकवा की सन्मानानं कसं जगायचं. मी तिला सांगितलं की मी तिला शिकवू शकत नाही. हे तिला स्वतःच शिकावं लागेल. तिला तिच्या आंतरिक सत्याच्या आवाजाचा ऐकावंच लागेल. त्याला तिने इतकी वर्ष आपल्या आईवडिलांना खुश करण्यासाठी गप्प केलं होतं. ती निघून गेल्यावर मी माझ्या साध्या घरात बसून सूर्यास्त पाहिला. मला जाणवलं की खरी दौलत ही नाही की तुमच्याकडे किती पैसा आहे, तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचा किती आनंद घेता, तुम्हाला किती शांतता अनुभवते आणि तुम्ही स्वतःवर किती गर्व करू शकता. प्रियाची आई सुषमाताई आणि दिनेश यांच्याकडे लाखो रुपये होते, पण माझ्याकडे ही शांतता, हे खरं रूप, हे खरेपणा आणि अजितसाठी हे शुद्ध प्रेम होतं. आणि याने मला त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत बनवलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अजितच्या आईने जे केलं ते योग्य होतं की अयोग्य, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.